नमस्कार दर्शक श्रोते हो, तुम्ही पाहत आहात तुमचं लाडकं युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, दररोजच्या प्रमाणे आपल्या युट्यूब चॅनलवरच्या वेगवेगळ्या व्हिडिओजना पाहून दर्शक श्रोते मंडळी काही प्रश्न विचारत असतात. अर्थात हे प्रश्न बऱ्याचदा सर्वसमावेशक असतात, म्हणूनच त्यांची उत्तरं देणं सुद्धा क्रमप्राप्त समजतो. आता विद्या रोहिले असे विचारतात की नाशिक आणि कुंभमेळा याबद्दल काही विशेष माहिती तुम्हाला देता येईल का? प्रश्न अत्यंत छान आहे, म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देतो आहोत. मंडळी, नाशिक आणि कुंभमेळा याचं नातं अत्यंत प्राचीन आणि श्रद्धेचं आहे. विशेषतः सर्वदर्शन चॅनलच्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की नाशिक आणि कुंभमेळा या दोन्ही गोष्टी धार्मिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक पैलूंचा संगम ठराव्यात अशाच आहेत. नाशिकला दक्षिण काशी असे म्हटलं जातं. नाशिकला दक्षिण काशी मानले जाते कारण ज्याप्रमाणे उत्तरेत गंगा महत्वाची आहे, तशीच दक्षिणेत गोदावरी ही नदी ही महत्वाची मानली जाते. हिचा रामायणाशी प्रत्यक्ष संबंध आहे. प्रभू श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांनी वनवासातील बराच काळ नाशिकच्या पंचवटी परिसरात घालवला होता. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले म्हणून या शहराचे नाव नाशिक पडले अशी ही आख्यायिका बोलली जाते. त्र्यंबकेश्वराबद्दल बोलत असताना नाशिक पासून जवळच असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरीचा उगम होतो. येथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. आता आपण सिंहस्थ कुंभमेळ्याबद्दल बोलूया. सिंहस्थ कुंभमेळा एक महापर्व असतो. जगात 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या 4च ठिकाणी जगामध्ये हा कुंभमेळा असतो. नाशिकचा कुंभमेळा हा गोदावरीच्या तटावर आणि त्र्यंबकेश्वर येथे भरतो. ह्याला सिंहस्थ का म्हणतात? याचं मुख्य कारण असं आहे, जेव्हा गुरु बृहस्पती हा सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो, म्हणूनच याला सिंहस्थ कुंभमेळा असेही म्हणतात. अमृत कलशाची कथा. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून जेव्हा अमृत कलश निघाला तेव्हा देव आणि दानवांच्या युद्धात अमृताचे काही थेंब पृथ्वीवर 4 ठिकाणी पडले. यापैकी एक ठिकाण म्हणजे नाशिक मधील गोदावरीचा रामकुंड परिसर होय. शाही स्नान. कुंभमेळ्याचे मुख्य आकर्षण असते शाही स्नान. यामध्ये विविध आखाड्यांचे साधू महंत मोठ्या मिरवणुकीने रामकुंडावर स्नानासाठी येतात. इथं महत्वाचं पर्यटन आणि धार्मिक केंद्र म्हणून सुद्धा नाशिकला ओळखलं जातं. रामकुंडाच्या बाबतीमध्ये जो कोणी रामकुंडाच्या परिसरात गेलाय आणि तिथं स्नान केले नाही किंवा पवित्र स्नान केले नाही अशी माणसं अत्यंत कमी आढळतील. नाशिकला गेल्यानंतर काळाराम मंदिर, जे पेशवे काळात बांधलेले अत्यंत सुंदर आणि भव्य पाषाणी मंदिर आहे, हे पाहणं एक दुर्लभ योग म्हणावं लागेल. तपोवन, जिथे लक्ष्मणाने तपश्चर्या केली आणि शूर्पणखेचे नाक कापले होते असं हे ठिकाण आहे. पांडवलेणी ही 2000 वर्ष जुनी बौद्ध लेणी नाशिकच्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देतात. विशेष करून पुढचा कुंभमेळा हा 2027 मध्ये नाशिकमध्ये नियोजित आहे. तुम्हाला कुंभमेळ्याची तयारी म्हणून सुद्धा ही माहिती अत्यंत महत्वाची वाटेल. मंडळी, तुम्हाला कुंभमेळ्याची तर आम्ही माहिती देणारच आहोत, परंतु नाशिक या ठिकाणी जाणं आणि कुंभमेळ्याचा आनंद घेणं ही एक वेगळी आनंदाची गोष्ट असेल नव्हे. खऱ्या अर्थानं तुम्हाला पुण्यप्राप्ती करण्यासाठी आणि धार्मिक आनंद मिळवण्यासाठी सुद्धा या गोष्टी महत्वाच्या आहेत. चला तर आज आपण या ठिकाणी आपलं काम थांबवूया. त्याचं कारण असं आहे, त्यात आपण दिलेली आहे. आपल्यालाही माहिती कशी वाटली बघा. या माहितीमध्ये अधिक काही वाढवायचं असेल तर निश्चितपणे आपल्या संदेश बॉक्समध्ये ते ऍड करा. तुम्हाला वाटलं की यापेक्षा मला अधिक सुचवता येईल तर ते सुद्धा तुम्ही स्वतंत्र रीतीने तुम्ही आम्हाला सुचवू शकता आणि पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही निश्चितपणे आपल्या या म्हणण्याचा उपयोग करू आणि सर्वांना ती माहिती देऊया. आता एकच शेवटची विनंती, अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, आत्ताच तुम्ही चेक करा आणि इंग्रजीमध्ये सर्वदर्शन लिहून आपलं युट्यूब आलं की त्याला सबस्क्राईब करा. त्यावरचे अनेक व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ पहा. चांगल्या वाटलेल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसाठी ते शेअर सुद्धा करा. आणि हो मंडळी, जे कोणी नियमितपणे असे व्हिडिओ बघतील आणि प्रश्न विचारतील त्यांच्या प्रश्नाचं त्यांच्या नावाशीही उत्तर देण्याची जबाबदारी आमची. चला तर हा एपिसोड या ठिकाणी संपूया. धन्यवाद.